गप्पा बाईस कशाला ओरडतेस उगाच? मी काही ओरडत नाहीये, काही गाणं गातेय. अहो सिद्धच्या आई वडील येणार आहेत ना, त्यांच्यासाठी मी मद्रासीमध्ये स्वागत गीत तयार केलंय. त्याचीच प्रॅक्टिस करते मी. तुझं हे गाणं ऐकून ते आलेले परत जातील तसेच. तेव्हा तू काही म्हणू नकोस. ठीक आहे, गाणं गाऊ नको हे एक वेळ मी समजू शकते, पण मी त्यांच्याशी बोलणार. अगं त्यांना मराठी समजत नाही किंवा तू काय बोलशील ते त्यांना अजिबात कळणार नाही. तुम्ही मला कमी नका लेखू. कालपासून मद्रासी बोलायची प्रॅक्टिस करते मी. ते काही नाही, आता ते आले ना तर मीच त्यांचं वणक्कम म्हणून स्वागत करणार आहे. चंद्रा, सूर्य, अम्मा, मी यशवर्धना द सक्सेस. हे काय स्वतःच आणि नावाचं केलंय? लता, आता इम्प्रेशन पडेल की नाही सिद्धार्थ मेननच्या आई वडिलांवर. आपण ना आपल्या घराचं मिनी केरळ बनवून टाक. विजू, हे बरोबर आहे ना पांढरं लावलेलं? बरोबर. अजून कसे पाहुणे नाही आलेत? बघ ना, गजरे कोमेस आहेत, नवीन आणायला लागतील. काय हे ते नवीन कशाला आणायचे गजरे? ते गजरा बिजऱ्यांचं सोडून द्या, त्यापेक्षा ना मल्याळी शब्द पाठ करून ठेवा. अरे ते इम्प्रेशन मारायला बरे पडतील. मी तर असं इम्प्रोव्हायझेशन मारणार आहे ना. इम्प्रेशन मारण असं म्हणायचं का मम्मी? अरे मी काही मारलं तरी घाय होणार ते आणि पसंत करणार. वहिनी, हे स्थळ नुपूरसाठी आलंय ना? हा, नुपूरलाच पसंत करणार. मग ठीक आहे, असो, जाऊ दे. मी ना मल्याळी मधले ना 4-5 शब्द पण पाठ करून ठेवलेत. लता म्हणजे ना आमची ग्रेटच आहे. लता, ते शब्द आम्हाला पण सांगणार, आम्हाला पण वापरायला बरे पडतील ना. याला राजकला नीट ऐका, नीट ऐका. लिसन लिसन. हा, एल्ले म्हणजे नाही, आय म्हणजे आय्या, इर्क म्हणजे बसा आणि येटा म्हणजे भाऊ. म्हणजे सूर्य माझा एटा. मी छोटा येता, तू मोठा येता. केवढी छान तयारी केलीत तुम्ही. हे तर काहीच नाही, मी 1 ते 10 अंक सुद्धा पाठ केलेत मल्याळी मधले. मार. अच्छा, म्हणजे 1 2 3 4. हुशार आहात तुम्ही. तेच झाले वहिनी. पुढे म्हणजे विचारेन मी मैत्रिणींना, जसं जसं गरज पडेल तशी तशी. नाही पुढे काय मी आता मला सांग, ही बाकीची सगळी तयारी झाली का? झाली. हो, आले आले मल्याळी पाहुणे आले. छोटा येटा, दरवाजा उघडा. मालवणीत कशाला बोलतोय? नाही नाही, मालवणीत नाही बोलत आहेत ते, मल्याळीतच बोलतात. इल्ले म्हणजे नाही. अरे एवढं कळतं मग तू उघड ना. इल्ले चला म्हणसो. इल्ले 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 उघडा होता. 1 मिनिट, मी उघडतो जा. ही आली माझी बाई आजी. आम्हाला सोडून जायच्या विचारात होती, पण नशीब चंदू काकांनी आम्हाला सांगितलं. मग मी आणि नीरजनी त्यांचा पाठलाग केला. ही चालत होती, आम्ही हिचा पाठलाग करत होतो. का पॉइंटला ती थकली, मग आम्ही तिला परत घेऊन आलो. नशीब तुम्हाला त्या जाताना दिसल्यात, पण तुम्ही त्यांना दूर का जाऊ दिलं? नाही म्हणजे पाहिल्यावरच परत का नाही आणलं? आम्हाला सोडून जायच्या विचारात होती ना ती, मग आम्हाला बघायचं होतं आमच्यापासून ती किती लांब जाऊ शकते. ते बघायचं होतं आम्हाला की आमच्या आठवणीने किती वेळा थांबते, किती वेळा मागे वळून बघते. आता पुन्हा नाही ना इतकं चालायला लावणार. नाही करायचं. भैयाजी प्लीज असं करू नका हो. ह्या सगळ्यांचा खूप जीव आहे तुमच्यावर. काल माझ्या आई वडिलांची अट ऐकल्यावर नुपूरने संध्याकाळीच मला फोनवर नकार दिला. माझ्या आई वडिलांचं काहीही असेल, पण मी अजूनही लग्न करायला तयार आहे. वाटलं तर वेगळे राहूया आपण. नाही नको, मला नाही असं आवडणार. अरे लहानपणापासून ना मी माझी मम्मी, आत्या, काकू ह्यांना सगळ्यांना एकत्र संसार करताना पाहिलंय रे. आता बघ ना, हे आमचं घर तोडकं मोडकं आहे, पण एकमेकांना एकमेकांचा आधार आहे. तसा आधार हवा ना. असं एकटं राहणं नाही रे जमायचं मला. गुदमरून जाईन मी.
नाही, आय रिस्पेक्ट युअर डिसिजन. मला पटतंय तुझं. मी माझ्या आईवडिलांचं मन बदलण्याचा प्रयत्न करीन. पण नुपूर, तुला भेटून खरंच मला खूप आनंद झाला. आणि तुम्हाला सगळ्यांना सुद्धा. मी येईन ना तुम्हाला भेटायला परत. हा, काळजी घ्या सगळे. आणि एक मात्र लक्षात ठेवा, सगळे साऊथ इंडियन मद्रासी नसतात. येतो मग. बाय. बाय रे. खरंच मल्याळी पोरी देखणे असतात नाही. यांना उगाच थांबवलं. नाही गेले असताना तर डोक्याला ताप तरी नसता झाला. आत्या मला भूक लागली, मला सांग ना, मी किती वेळाने खायचंय अजून? अगं बस 2-3 तासांचा तर प्रश्न आहे. एकदा का व्रताचं उद्यापन झालं ना, सवाष्णींचं हळदी कुंकू झालं की मग तुझ्यासाठी पंचपक्वान्नाचं जेवण आहे. आता कसलं व्रत? तुझं लग्न व्हावं म्हणून व्रत केलंय. अगं पण हरतालिकेला अजून वेळ आहे ना. हो, पण हे व्रत हरतालिके इतकंच महत्वाचं आहे. म्हणजे हे व्रत जिला जमतं ना, तिला 7 जन्मांचा जोडीदार मिळतो. भैया खरंच? हो, चैत्र महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात एक दिवस पूर्ण दिवसभर उपवास करायचा. पिवळ्या रंगाची फळं खायची आणि शक्य असल्यास प वरून सुरू होणाऱ्या वस्तूंचा वापर करायचा. अच्छा. हो, मी आज पैठणी नेसेन. पण फक्त एवढंच नाही. संध्याकाळी शुचिरभूत होऊन. काय काय? कोणाचं भूत? अगं भूत नाही, शुचिरभूत म्हणजे स्वच्छ होऊन पिवळ्या रंगाच्या फुलांनी देवाची पूजा करायची. उजव्या हातात चणे आणि गूळ घेऊन लग्नाळू मुलीची दृष्ट काढायची. आणि जिने हा संकल्प सोडलाय ना, तिने तिच्या नवऱ्याबरोबर या व्रताचं उद्यापन करायचं. पारंपरिक वस्त्र नेसलेल्या 7 सवाष्णींना संध्याकाळी 7 वाजता हळदी कुंकू लावून त्यांची ओटी भरायची. आणि विवाहासाठी इच्छुक असलेल्या मुलींनी 7 सवाष्णींचा आशीर्वाद घ्यायचा. अगं उपवर कन्येचा विवाह होण्यासाठी रामबाण व्रत आहे हे. पण आत्या, आता मला भूक लागली आहे ग. तूच काय बाळा, मी सुद्धा सकाळपासून काहीही खाल्लेलं नाहीये. भैया, तुम्ही सगळे किती करता ना माझ्यासाठी. फक्त तुझ्यासाठी नाही ग बाळा, या घरासाठी, या वाड्यासाठी, इथे होणाऱ्या टॉवरसाठी आणि घरातल्या आपल्या सगळ्या माणसांसाठी. म्हणजे तुम्ही हे सगळं माझ्यासाठी नाहीच करत आहात, स्वतःसाठीच करताय. शिबाई, तुमचं प्रेमच नाहीये माझ्यावर. अगं असं नाही ग बाळा. आता बघ ना, तुझं लग्न झालं की इथे टॉवर होणार की नाही, मग तूच तुझ्या नवऱ्याबरोबर इथे राहायला येणार की नाही, म्हणून म्हणाले मी. तुझी आई सुद्धा बिचारी सकाळपासून सवाष्णी शोधते. एकदा का 7 सवाष्णी आल्या ना की व्रताचं उद्यापन करून घेऊ आपण. अगं एकदा का हे व्रत झालं ना की मग बघ तुझं लग्न कसं पटकन ठरतंय ते. हा हा, चालेल चालेल. अगं मला 7 जन्मांचा जोडीदार मिळणार असेल ना, तर मी 7 सवाष्णींची वाट थोडा वेळ काय 7 तास बघेन. काही या आत्या, अगं त्या होणार असून मी या घरची मध्ये जान्हवीला 6 सासांचा आशीर्वाद घेतला म्हणून तिला श्री सारखा जोडीदार मिळाला. मग मी जर 7 सवाष्णींचा आशीर्वाद घेतला तर मग मला कसा नवरा मिळेल? त्या घरात सवाष्ण येणार नाही. म्हणजे शैलावंसांच्या व्रताचं उद्यापन होणार नाही? आम्ही पोलिओ द्यायला आलोय. पोलिओचे ड्रॉप्स. हो चालेल चालेल, चालतील म्हणजे चालतील. देव जसं परीक्षा घेतो तसं मार्गही दाखवतो. संध्याकाळच्या वेळेला सवाष्ण घरी आल्यात, हळदी कुंकू करूनच पाठवूया ना. केळीवाला देशपांडे बाहेर या बरं. हेच वळण लावलं वाटतं मुलांना. संस्काराची भाषा तू करू नकोस पिंगळीन. पदर घे नीट. का तुमचं सगळ्यांचं माझ्या पदरावर डोळा आहे? चंद्रकांत राव आहेत का? काय काम आहे ते तुम्हाला नाही सांगता येणार.